दिसतंय ना? हा, ठीक झालं सेटअप. जिस हाल में, जिस देश में, जिस वेश में रहो, जिस हाल में, जिस देश में, जिस वेश में रहो, राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। जिस काम में, जिस काम में, जिस धाम में रहो, जिस धाम में, जिस धाम में, जिस धाम में रहो, जिस काम में, जिस गाम में, जिस धाम में रहो, जिस काम में, जिस गाम में, जिस धाम में रहो, राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। जिस संग में, जिस रंग में, जिस ढंग में रहो, जिस संग में, जिस रंग में, जिस ढंग में रहो, जिस संग में, जिस रंग में, जिस ढंग में रहो, जिस संग में, जिस रंग में, जिस ढंग में रहो, राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। राधारमण 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 कहो। जिस भोग में, जिस रोग में, जिस योग में रहो, जिस भोग में, जिस रोग में, जिस योग में रहो, जिस भोग में, जिस योग में, जिस योग में रहो, जिस भोग में, जिस रोग में, जिस योग में रहो, राधारमण
जिस हाल में जिस देश में जिस वेश में रहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो जिस काम में जिस काम में जिस धाम में रहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो जिस संग में जिस रंग में जिस ढंग में रहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो जिस भोग में जिस रोग में जिस योग में रहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो राधा रमण कहो राधा रमण कहो या गाण्याचा जो आशय आहे, कुठल्याही परिस्थितीत मन राधा रमण कहो. आणि हे जे चित्र तुम्ही समोर बघत आहात, तुमच्यापैकी अनेकांना कदाचित परिचित असेल. आपला चिन्मय मिशनचा जो नॉर्दर्न कॅलिफोर्नियातला जो आश्रम आहे, तिथं गुरुजी हे साधना शिबिर घेत असत. तर असा हा रम्य परिसर तिथे मला भगवंत कृपेने 8-9 वर्ष तिथे मला जायचा मिळालं भाग्याने. आणि तिथे असं गुरुजी सत्संगामध्ये भजन संध्याकाळी कधी घेत असत. अं, हा एक कृष्णाची मूर्ती आहे इथे. पाठीमागे मोठा सगळं जंगल आहे आजूबाजूला. रम्य परिसर आहे. हरी. तर आता आपला प्रार्थना सुरू करू. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण आता 15वा दशक गेल्या आठवड्यात सुरू केला. त्याला आपण पर्सनलाइज साधना असंही म्हटलं. आणि लोकव्यवहार करताना चतुरपणे वागायचं. चतुरपणे म्हणजे लोकांना कसं फसवायचं, माझा कार्यभाग कसा साधून घ्यायचा, या अर्थाने चतुर नाही बरं का. या लोकव्यवहार करताना माझी साधनेला कसा धक्का नाही लागता कामा, ते म्हणजे चातुर. की माझी शांती मुळीच ढळता कामा नये. मला भगवंत अशी अनुसंधान माझं कायम टिकलं पाहिजे. जे आता या श्लोकाचा अर्थ बघितला आपण तर असाच आहे बघा. लोकव्यवहार करताना साधना कशी टिकेल. मग त्यासाठी आपण गेल्या वेळे या समासाची फोड आपण बघितली की संतांच्या दृष्टिकोनातून जग आणि मी आपल्याच जीवनाचं अंगाचं वेगळ्या पैलूंचं विश्लेषण, की ज्यामध्ये अविवेक कसा दिसतो, किंवा असं म्हणा की जिथून माझी साधनेचं फळ जे मनशांती ती लीक होते. कारण
कुठेतरी मी अविवेकाने वागतो. नंतर मग हा आता 16 ते 21 थोडा टेक्निकल आहे. हा आपल्याच मध्ये अभिमान आपण आता 15व्या दशक 15व्या ओबीच्या शेवटी जर आपण विचारलं, मी हे असं समर्थाने सांगितलंय ठीक आहे, पण असं मी कसा वागतो की जीव ह्या दृष्टीनं वागायला काय का प्रवृत्त होतो. तर अर्थातच त्याची बुद्धी प्रेरणा देते, त्याचा अभिमान त्याचं व्यक्तिमत्व त्याला त्या दिशेनं झोकून देतं. तर या अभिमानाचं सत्वप्रधान अभिमान आणि तमप्रधान अभिमान याचं विश्लेषण यांनी समर्थांनी केलंय. हेतू हा की आपल्या समोर हे दोन दिसावं आणि असं समजायचं की मला ज्या अर्थी त्रास होतोय त्या अर्थी मी तमप्रधान व्यक्तिमत्वाची माझी वागणूक असणार. आणि मग त्यानंतर या 22 ते 35 ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये अनेक फेमस ओव्या आहेत की ज्या आपण दे आर वेल कोटेड, आणि जिथे यांचा आपण वारंवार उल्लेख होतो इतर वाङ्मयांमध्ये. अशा या फेमस कोट असलेल्या या ओव्या या 22 ते 35 मध्ये आहेत. मग गेल्या वेळी आपण हा संतांच्या दृष्टिकोनातनं बघितलं की आपणही जग बघतो, संतही बघतात. पण संत काय दृष्टीने बघतात? तर संत म्हणतात ही शरीर त्यांचं कसंही असेल तसं असू दे, तरुण वृद्ध जसा असेल तसा असू दे, त्याच्यामधल्या राहणाऱ्या जीवाला बघतात. आणि मग ते संत काय करतात? जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. या दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्याचा शोध म्हणजे त्याला कुठली गोष्ट, माझा उपदेश तिथपर्यंत कसा पोचेल, तिथपर्यंत कसा पोचेल, त्याचा ते शोध घेतात. तर दोन प्रश्न आहेत त्या या आणि याच्या पुढच्या ओवीबद्दल, ते त्याचं उत्तर देतो. म्हणजे परांतराचा शोध घ्यावा म्हणजे काय? तर परांतराचा शोध घ्यावा म्हणजे त्याचं जे व्यक्तिमत्व समोरचं दिसतोय, त्याची मनाची काय स्थिती आहे हे ओळखून त्याला कशा तऱ्हेने मी उपदेश देऊ म्हणजे तो त्याला सगळ्यात जास्ती भावेल, पटेल, त्याला असं वाटेल अरे वा, आता मला सन्मार्ग माझ्यासाठी सोयीचा झाला, सोपा झाला असं वाटेल. म्हणजे याचा अर्थ ते संत त्या दृष्टीनं आपल्याकडे बघत असतात. तर याचं एक आता मी गमतीचं म्हणतो पण खरं गमतीचं नाही आहे की एका साधकाने सांगितलं की त्याला त्याच्या गुरूंचं महत्व कुठे भावलं जास्ती सगळ्यात. तर त्याने सांगितलं ते सगळेजण त्यांच्या गुरूंबरोबर यात्रेला गेले होते. आता जिकडे तिकडे हे यात्रेला जायचं खूप आहे ना, तर त्यांचे गुरु म्हणले मला नाही यात्रेला जायला आवडत कुठे, काय बघायचं म्हणे सगळीकडे दगड विटा, मला नाही, माझा राम माझा इथे आहे तो चांगला आहे. तर ते नाही म्हणले नाही नाही यात्रेला गेलं पाहिजे, आमच्याबरोबर चला तुम्ही, आम्ही तुमची सगळी व्यवस्था बघतो. म्हणून ते त्यांच्या यात्रेच्या दरम्यान अनेक ठिकाणी जातात. ते काशीला गेले. मग काशीचं काशी विश्वेश्वर मंदिर आहे, यांचे धर्मशाळेत उतरले होते. तर यांचे गुरु म्हणले मी इथे आहे म्हणे, तुम्ही जाऊन या. म्हणे तुम्हाला नाही यायचं का? ते म्हणले नाही, मला म्हणले मला नाही यायचं, मी इथेच बसतो. अं, ते जाऊन आले. मग आल्यावर त्या गुरूंनी काय झालं का, रामदर्शन झालं का, अमुक झमुक, त्या सगळ्या लोकांना विचारलं. मग त्यांच्या जे अंतरंगातले शिष्य होते त्यांना त्यांनी विचारलं, ज्यांनी ही आठवण सांगितली त्यांना विचारलं मग तुम्ही काय शिकलात? या काशी विश्वेश्वराच्या देवळात तुम्ही गेलात, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, तुम्ही काय शिकलात? ते म्हणले शिकलो ते, म्हणले तुम्ही म्हणलात ते ठीक आहे, मूर्तीमध्ये मूर्तीला नमस्कार करायचा, पण म्हणले त्याच्या आजूबाजूला किती भिकारी हो, आणि किती घाण. ते गुरूंना सांगतात. म्हणजे त्यानेच माझं मन अस्वस्थ झालं. म्हणे महारोग झालेले असे अगदी बघवत नाही असे सगळे भिकाऱ्यांच्या रांगेतनं म्हणे आम्हाला त्या देवदर्शनाला जायला लागलं. आणि मग म्हणले नाही म्हणे त्यांच्याकडे म्हणे इतक्या दीन नजरेनं बघत होते ते भिकारी, आणि ते म्हणे मला अगदी पाहवलं नाही की तो भिकारी अगदी म्हणत होता हा हा पैसे देईल, हा मला काहीतरी देईल, आणि ते इतक्या गलिच्छ त्यांची दीन अवस्था मला बघवली नाही, असं त्या साधकांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं. तर ठीक आहे, तर तुम्ही आम्ही ऐकलं. गुरूंनी काय उत्तर दिलं त्याला? गुरु म्हणले बरं, मी पण असंच करतो म्हणले. तर ह्याला कळे ना, मी पण असंच करतो म्हणजे काय? ते म्हणले म्हणजे काय?
तर म्हणले, तू आत्ता त्या भिकाऱ्यांचं वर्णन केलंस ना, की हा मला पैसे देईल का, हा पैसे देईल का. तसंच म्हणले, माझ्यासमोर ग्रहस्थ आला, कोणी साधक आला, की माझ्या मनात अगदी असेच विचार येतात. हा नाम घेईल का, हा देवाकडे वळेल का, ह्याच्या मनात देवाचं प्रेम कधी उत्पन्न होईल. मला पण असंच वाटतं. त्यांनी त्या त्यांनी त्या अपंग भिकारी लोकांमध्ये त्यांनी असं नाही म्हणले, त्यांना गलिच्छता नाही दिसली. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा उत्कट भाव, आता त्यांना अन्नाची गरज आहे, त्यांनी अन्नासाठी ते व्याकुळ झाले. तर गुरु काय म्हणले, मी पण असंच करतो. पण सत्संगाचं महत्व कसं बघा, त्यांनी ते आठवण म्हणून आता आपल्याला लिहून ठेवलेलं आपल्या उपयोगी आहे. मला ते वाचवे ना बघा, की ते म्हणले मी पण असंच करतो. मग काय करतो, तर म्हणले हा कसा, ह्याच्या मनात भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल, हा सन्मार्गाला कसा लागेल. असं म्हणे माझ्याकडे आलेल्या लोकांकडे मी बघत असतो. हे जीव जीवात घालावा आणि राह राहो शोध घ्यावा परांतराचा. हे आता आपल्याला भाषांतर तर भाषा समजली, पण तो भाव कसा उत्पन्न होणार हो. मा, मा, माझ्या शब्दाला पण मर्यादा आहे, मला कुठे धड समजलंय. पण मला हे जेव्हा याचा ताळमेळ लागला, ते म्हटलं हो बा, हे समर्थ म्हणतात ते अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. संतांची दृष्टी जगाकडे बघण्याची फारच वेगळी आहे, फारच वेगळी. बर, मग आता आपल्या जीवनात अविवेक कसा दिसून येतो, तर गेल्या वेळी आपण हे श्लोक बघितले, ओव्या बघितल्या. जाणू हे आपल्या उपासनेचं प्रतीक आहे, आणि ते जर माझी उपासना नीट नसेल, प्रामाणिक नसेल, नियमित नसेल, तर माझ्या जीवनामध्ये ढिलेपण वगैरे सर्व मलाच येतं, आणि अनुमाने अनुमान वाढतो. तर हे सगळं आपलंच तर वर्णन आहे ना. तर हे अ, ढिलेपणे अनुमान होत आहे म्हणजे काय, असा दुसरा प्रश्न होता. तर बघा, मला एक आठवलं, आपल्या माझं काय आठवणींमध्ये सत्संगतीमध्ये जायचं, आपल्याला काय आठवतंय का ते बघायचं. हं. तर हे अनुमान अनुमान ते असं आहे, की आपलं लोकांना आपलं म्हणणं पसंत पडत नाही म्हणा, ऐकत नाहीत म्हणा, हे कशामुळे होतं. तर असं आहे, आपण ते अनुभवत नाही, साधना आपल्या अंगात आणत नाही. तर एक संतांचीच आठवण आहे ही. ही सांगलीची आठवण आहे. तर त्या ठिकाणी गुरुजी गेले होते. तिथल्या जे आयोजक होते गीता ज्ञान यज्ञाचे, त्यांच्या घरी राहिलो होतो. ते गुरुजींना काय सांगत होते, म्हणजे तुम्ही माझ्या मुलाला काही सांगा ना. आता ते त्या चिन्मय मिशनचे तिथले अध्यक्ष, बरं. ते म्हणले मुलगा माझा ऐकत नाही. अरे म्हणले, तुम्ही तर इथले प्रेसिडेंट, तुमचं इतकं मोठं संस्था, आणि तुमचा मुलगा ऐकत नाही. तर म्हणे ऐकत नाही म्हणजे काय करतो. नाही म्हणे, आता तो कॉलेजला आता दुसऱ्या वर्षाला आहे, आणि त्याचं मुंज केली आम्ही, तर जानवं घालत नाही. या जानव्यावरच आठवलं मला. आणि ऐकत नाही, देवाला नमस्कार करत नाही, घरात उद्धटपणे वागतो. म्हणजे तुम्ही बोला त्याच्याशी. तर स्वामीजी म्हणले, अहो तर तुमचं ऐकत नाही तर माझं कशाला ऐकेल तो, मी कशाला सांगू. नाही नाही म्हणे, तुम्ही सांगा त्याला काही. हं. तर गुरुजी बरं म्हणे. मग ते झालं, ते भिक्षेनंतर त्याला कुठेतरी सोडायचं होतं गाडीने. तर तो मुलगा काय म्हणला, सुखवस्त होतं कुटुंब. अं, तर मुलगा काय म्हणला, की मी सोडतो स्वामीजी. बरं म्हणले, सोडा. मग ते सोडलं, गाडीतनं जायचं आता. तर बघा, हा हे तुम्ही आम्ही धारिष्ट करू जाणेच नाही. तर मुलगा काय म्हणला स्वामींना, स्वामी मी सिग मोटार चालवत असताना, म्हणजे जाताना, मी सिगरेट ओढली तर चालेल का. स्वामीजी म्हणले, ओढ, तुला ओढायची तर मी कोण थांबवणार तुला, सिगरेट ओढायची तर ओढ. तर त्याच्या आधी काय बोलणं झालं होतं, की त्याला विचारलं की का घालत नाही जानवं किंवा स्नान संध्या आहे. म्हणजे कोणी, म्हणजे कॉलेजचे मुलं विद्यार्थी कोणी करत नाहीत, मी कशाला करू. असं बोलणं झालं होतं आधी घरामध्ये. तर सिगरेट सिगरेट ओढून झाली. पोचलो तिथे, कुठे सोडायचं होतं सोडायला, सोडताना गुरुजी त्याला फक्त एकच म्हणले, की काय रे म्हणले, ही जे सिगरेट ओढतोस तू, ती कोणाचं अनुकरण करून किंवा कोणाला विचारून ओढतोस तू.
नाही म्हणे. म्हटलं आणि तुझे मित्र सगळे सिगरेट ओढतात का? म्हणले नाही. मग म्हणले याचा अर्थ एवढंच म्हणले. गुरुजी काय गप्प बसले, काही आणखी काही बोलले नाही. तुम्हाला आश्चर्य सांगू का, दुसऱ्या दिवशी स्टेजवरती ते पडदा काय म्हणजे सगळी यायच्या आधी ते ठेवतात ना अरेंजमेंट वगैरे, तर त्यांनी गुरुजींना बाजूला नेलं विंगमध्ये आणि सांगितलं, गुरुजी हे बघा. तर तो जानवं घालून आला होता. म्हणलं मी जानवं घातलंय. चांगलं आहे म्हणलं. अं, मग त्या आता बघा संतांच्या फक्त सत्संगतीनं मी जानवं नाही घालत का, त्याला उत्तर काय दिलं, पिअर प्रेशर म्हणा, बाकीचे कोणी घालत नाही म्हणा. मग आता सिगरेट ओढतो ते बाकीचे सगळे करतात म्हणून माझं हित कशात, ते म्हणे त्याचं हित आहे का तुझं त्याच्यात म्हणून तू ओढतोस का? आणि एक असं बघा, आपण म्हणून मला आपलं वाटलं आपण चुका जरी केल्या ना तर त्या सत्संगतीमध्ये कराव्या. म्हणजे संत आपल्याला ठाकठीक करतात. हा, तर त्याच्यात त्या मुलाचं भलं झालं की नाही, आता तुम्ही तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल, पण त्या मुलाचं हित झालं की नाही. हा, आता हे केवढं त्याचं काय म्हणायचं, धारिष्ट म्हणा किंवा उद्दामपणा, की असं संतांच्या देखत सिगरेट काय ओढतो. पण त्यांनी विचारून ओढली आणि त्याचं भलं झालं. मग बघा ते वाक्य मला एक गुरुजींनी सांगितलेलं फार आवडतं. ते म्हणतात, गॉड डझन जज युअर ॲबिलिटीज, गॉड लुक्स फॉर युअर अवेलेबिलिटी. हा, मग तो त्याची ॲबिलिटीच नव्हता, तो अपरिपक्व असेल मनाने, पण तो अवेलेबल होता की नाही कायम संतांना. त्याने गुरुजींच्या देखत म्हटलं, गुरुजी म्हणले ओढ. आणि बघा हे मला ते आठवलं का, त्याने आपण गुरुजींना विंगमध्ये म्हणतात तसं नेलं आणि दाखवलं. नंतर गुरुजी म्हणले, आता हे नुसतं घालायचं नाही बरं का, त्याप्रमाणे वागायचं. हम्म. आता असं आहे, हे सगळे समर्थांनी, अहो समर्थांनी एवढा दासबोधाच्या एवढ्या ओव्या 20 दशक 200 समास लिहिलंय, पण समर्थांनी याच्यापेक्षा कितीतरी जग पाहिलं असेल की नाही, कितीतरी जग पाहिलं असेल. त्यातलं थोडंसं या ओव्यांमध्ये केलं आपण, पण ह्याच्यावर जर जास्त जास्त विचार केला, आपल्यालाही आणखीन आणखीन या ओव्या आपल्या जीवनाची जवळ येत जातील. या ओव्या, कारण तसं बघायला गेलं तर ह्या ह्या आता ओव्या आपण बघत आहे, त्याच्यामध्ये काही गूढ तत्वज्ञान आहे असं असं नाही. आपल्यालाच सांगतात, अरे तू जरा आतमध्ये ओळून पहा की तू कसा वागतोयस ते. ठीक, आता हे एवढं पुरे. मग आता आपण, मला असं वाटतं आपण गेल्या वेळी इथे थांबलो होतो, की आपल्याला लोकेशना जी आहे की मला पुष्कळ मित्र असावेत, पुष्कळ जणांनी मला मानावं माझं, तर हे म्हणून मी वशीकरण करायला जातो. ते म्हणले, जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावे कोणावरी. पण म्हणजे जो विवेकाने वागतो तोच खरा श्रेष्ठ. श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ, कृत्रिम करीतो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. म्हणजे मी दूरवरची दृष्टी न ठेवता अल्प लगेचच्या स्वार्थासाठी, इमिजिएट बेनिफिट्स फक्त बघून मी जर माझं अनुकरण केलं तर ते काही खरं बरोबर अनुकरण नाही. हे म्हणजे आपल्याच आणि आपली स्वतःमध्ये चोरी केल्या, माझ्या जीवनातली चोरी केल्यासारखं आहे. तर असं आहे, हे चेटक करावे कोणावरी, जो कोणी विवेके आवरी. तर एका साधकाने आठवण सांगितली, तर त्याने काय म्हणला तो, की हे म्हणे अगदी खरं आहे समर्थांनी सांगितले ते. तर तो त्याच्या ऑफिसची आठवण सांगत होता. तो म्हणला, माझ्या ऑफिसमध्ये एक जण होते, त्यांचं आता प्रत्येक ऑफिसमध्ये ऑफिसर त्याच्या हाताखालच्या लोकांना त्रास देतो वगैरे तर चालूच असतं की नाही सारखं, जिकडे तिकडे. तर त्याच्याकडे जो होता त्याचा कलीग, तो त्याला काय म्हणतो, अरे हा काय मला त्रास देतोय, त्याला मी असं करतो, मी त्याला गुरुचरित्राची 2 पारायणं लावून दिली, तो साहेब वटणीवर आला. आता बापरे, तर असं म्हटल्यावरती ती आता ह्याला चांगलं म्हणायचं का वाईट? आता ते हे चेटूक करतात समर्थ, ते आजकालच्या भाषेमध्ये आजकालच्या याच्यामध्ये ही भाषा आहे. तसं आपल्यापैकी कोणी नाही असं मला खात्री आहे. पण
हे समर्थ काय म्हणले, मूर्ख कोणाला म्हणले, इमिजिएट बेनिफिटसाठी म्हणून. आता तो साहेब त्रास देत असेल नसेल, तो त्याची बदली होईल न बदली होईल, त्यांनी माझी साधना वाढायला काय मदत होईल का? नाही. ह्या अर्थानं ह्या ओव्या आहेत. तर असं आहे बघा, आपण एक थोडासा आढावा घेऊ. समर्थ आपल्याला स्वार्थ संपूर्ण सोडायला सांगत नाही. समर्थ हम्म. प्रथम अवस्थेमध्ये आपला स्वार्थ विशाल करायचा. म्हणजे माझ्याबरोबर इतरांचं पण भलं होऊ दे, माझंही होत आहे, तेही चांगलं आहे. आणि चातुर्य काय आहे, तर समाजाची, कुटुंबाची घडी न विस्कटता साधना करणं म्हणजे चातुर्य आहे. सध्याची घडी जी आहे, सध्याची पद्धत म्हणा, ती मला पसंत नसेल कदाचित, पण ती विस्कटवायची नाही आहे घडी. आणि ह्याच्यातच गोडी गुलाबीनी साधना करायची म्हणजे चातुर्य. बर, आता आपण आता पुढच्या ओव्यांमध्ये आणखीन एका वेगळ्या तऱ्हेनं बघणं काय आहे, की आपली हे चातुर्य म्हटलं ना, साधना गोडी गुलाबीनं करायची ते, तर शरीर व त्याला सुख देणाऱ्या सर्व वस्तू ज्याच्याकडे अधिक आहेत, त्याला आपण अधिक सुखी समजतो, अधिक वरिष्ठ समजतो, महान समजतो. ही जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीला संत आध्यात्मिक मूर्खता समजतात. तो व्यवहाराने चतुर असेल, त्यांनी कष्ट करून, त्यांनी जी काय उपाययोजना व्यवहार करून, त्यांनी त्याच्या सुखाच्या गोष्टी 10 गोष्टी आजूबाजूला जमा केल्या असतील आणि तो कष्टाने जीवन जगत असेल, पण ते त्याच्या अंतिम हिताचं नाही आहे त्या वस्तूंमध्ये सुख बघणं. तर ह्याला समर्थ आध्यात्मिक मूर्खता समजतात. आणि ह्याचा प्रेरणा देणारा कोण, तर अर्थातच आपला अभिमान. आणि त्या त्या माणसाला वाटतं, बघा मी किती शहाणा, किती माझं कसं घर आहे, अमुक आहे तमुक आहे. पण समर्थ त्यांच्याकडे कसे बघतात, मूर्खास वाटे मी शहाणा, परितो वेडा दैन्यवाण, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. चतुर म्हणजे योग्य हुशार साधक. जो जगदांतरे मिळाला, तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. तर बघा, इथे ही चतुरतेचं लक्षण. एक आणखीन एक प्रश्न आहे, की प्रश्न असा आहे की म्हणले, या आम्ही आता दासबोध, आता आपण दासबोध अभ्यास करत आहोत म्हणून दासबोध या अध्यात्मामध्ये आल्याने आमची म्हणे बाकीची समाजातली इतरांशी आमची फ्रेंडशिप कमी होत आहे. मग ते काय करायचं? मग ते म्हणतात, तुम्ही आम्हाला सोडून गेलात, किंवा तुम्ही आमच्याकडे आता येत नाही, मग तिथे गेल्यानंतर आमच्याशी म्हणते मोकळेपणे बोलत नाही. तर असं आहे, आपण कोणाच्या मान्यतेला आपण महत्त्व द्यायचं, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. एक दुसरं, त्याच्यात पण युक्ती आहे. हे चतुरपणाचं आपलं चाललं ना, तर खरंच घडलेलंच उदाहरण सांगतो. एक ओळखीचे आहेत, त्यांची आता मिशनमध्ये ओळख झाली, ते आता पुष्कळ वर्ष मिशनमध्ये आहेत. आता आधीच्या त्यांच्या साधक होण्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये ते काय पेय वगैरे काय घेत असतील, काय असेल जे असेल ते. पण त्यांचे तसे मित्र होते. तर त्यांच्या एका मित्राला ते सांगत होते, हो त्यांच्या बेसमेंटमध्ये हे मोठं किती 6-7 शेल्फ भरून ते सगळ्या बाटल्या भरलेल्या असतात. ते वेगवेगळं वेगवेगळं पुष्कळ असं असं ते अगदी व्यासंगी होते त्या ह्याच्यातले. ठीक आहे, आपल्याला ती नावही माहीत नसतात, त्यामुळे काय प्रश्न नाही. पण तर त्यांना काही मोठा काय समारंभ त्यांच्याकडे होता, त्यांना मोठा अवॉर्ड मिळालं. तर आता यांचे बरेच दिवस त्यांचं जाणं येणं नाही, पण मैत्री होती, ओळख होती. आता जायला पाहिजे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचा मोठा समारंभ ऑर्गनाईज केला होता, 4 ते 6. त्यांनी सांगितलं, मी तुमच्याकडे म्हणे दुपारीच येऊन जातो त्यांना भेटायला. त्यांच्याकडे दुपारी समारंभ सुरू व्हायच्या आधीच गेले, त्यांना काय प्रेझेंट द्यायचं होतं ते दिलं. मग त्यांचा समारंभ सुरू झाल्यावर त्यांना आता माहिती आहे आता काय होणार. ते त्यांना बाबूराव म्हणत, बाबूराव आता तुमचा समारंभ चालू द्या, पुढे मी जातो. ते आले. आता असं आहे, बाकीच्यांना कोणाला समजलं नाही समजलं ते काय माहिती नाही, पण आता
आपण त्यात भाग नाही घेतला म्हणजे झालं. की ते म्हणले, मी त्यांच्याकडे गेलो, सगळी तयारी होती, पण म्हणले मला काय म्हणे त्यांना प्रेझेंट द्यायचं होतं ते दिलं. मग त्यांना सांगितलं, बाबूराव आता बाकीचे सगळे तुमचे म्हणे मैफल बसेल, आता मी निघतो, माझं काही काम नाही. आणि म्हणे मी निघालो. हा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. हे हे मी अशासाठी सांगतो, मी कोणावर टीका करायसाठी सांगत नाही. असं अशासाठी शेअर करतोय, हे आपल्या जमण्यातलं आहे. आपल्यासारख्या लोकांनी हे केलेलं आहे, आपल्याला जमू शकतं. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. असं आहे की भीक मागे म्हणजे माझ्या लायकीच्या पेक्षा कितीतरी कमी फायद्यामध्ये मी माझा सुख मानतो, हे काही खरं नाही. मग आता शरीराला सुख देणं, तेच वस्तू गोळा करणं, याला समर्थ दुराभिमान म्हणतात. म्हणजे की ते दुराभिमान म्हणजे आता साधनेच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणाचा अपमान करणं, लोकांशी तुटकपणे रागाने वागणं, हे वाईट असेल. पण आता आपला 15वा दशक चालू आहे. ते दुराभिमान म्हणजे या सगळ्या विचारसरणी की असं पाहिजेच, ह्याला समर्थ दुराभिमान म्हणतात. हे काय अरे तू हे ह्याला महत्व देऊन बसतोयस. तर या अभिमानाला, हे अभिमानाची व्याख्या फारच सुंदर ही ह्या माझ्यामध्ये ह्या दशकाचं वैशिष्ट्य आहे, की ह्या समासामध्ये ही अभिमान म्हणजे माझा माझा अत्यंत अंतरंगातलं, ज्याला मी 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 म्हणतो, किंवा आता आपल्या काही एखाद्या व्यवहारामध्ये कटू वागण्याचा प्रसंग आला, तो लोक म्हणतात ना, अरे अरविंद, हे डोंट टेक इट पर्सनली. मग असं जेव्हा ते लोक म्हणतात पर्सनली, म्हणजे मी स्वतःच्या अगदी आतमध्ये माझी अगदी प्रायव्हेट आयडेंटिटी, मी स्वतःला काय समजतो, त्या खोल आतमध्ये जाऊन मी तिथे समजायचं की तिथे हा उपदेश लागू पडला पाहिजे. तर बघा संत समर्थ काय म्हणतात, जे जे जेथे निर्माण झाले, ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले, ठाई ठाई. आता याचं एक गमतीचं उदाहरण सांगतो की ज्या ज्या एक जीवांमध्ये त्यांच्या त्यांच्या जीवाला योग्य असा अभिमान हे भगवंताने देऊन ठेवलेला आहे. पण तो अभिमान आहे, तो इन द रॉ आहे, तो रॉ अवस्थेतला आहे, अपरिपक्व अभिमान आहे, उपजत, नैसर्गिक. त्याला संस्कार देऊन त्याला पक्व करायचंय, पैलू पडायचे. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं, इथे राहतो मी जिथे, तिथं अनेक कुत्रे, बऱ्याच जणांकडे पुष्कळ, एक एक काय दोन 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 कुत्री आहेत काही जणांची. मग आता ते जेव्हा कुठे फिरायला जातात, कुठे, मग आता समजा कोणी मनुष्य गेला, तर काय शेजारच्या अपार्टमेंटमध्ये कोणाला कोणाला काही वाटत नाही. पण त्यांच्याबरोबर जर कुत्रा असेल, तर काही कुत्र्यांचं एकमेकामध्ये काय असतं माहित नाही, ते इतके उसळतात आणि इतकं जोरात जोरात भुंकून अगदी ते काय डोक्यावर घेतात सगळं. आता त्याला का ऑब्जेक्शन आहे, त्या कुत्र्याला काय झालं, कोणी कुठे गेलं तर? पण नाही, त्याला त्या दुसऱ्या कुत्र्याचं भय वाटतं म्हणा, अभिमान वाटतो म्हणा, जे काय वाटत असेल तर आपल्याला माहिती नाही काय वाटतं. पण तो कुत्रा अगदी अस्वस्थ, म्हणजे भयंकरच अस्वस्थ होतो. हे कशामुळे झालं? आता ते हे भगवंतानी देऊन ठेवलेलं आहे त्याला. तर ओनर काही भुंकत नाही की हा कशाला आला, इकडे गेला तिकडे गेला, पण त्याचा कुत्रा भुंकतो. आणि तो इतका की काही वेळे आवरत नाही, इतका आवरत नाही की काही जणांची कुत्री अशी मोठी, खूप म्हणजे लांडग्यासारखी किंवा छोट्या घोड्या एवढी अशी कुत्री, एवढी उंच दांडगी कुत्री आहे ती. त्यांना त्या ह्यांना फरफटत नेतात त्यांना. आता ते काय, हे काय झालं, ह्यांना ह्यांना काही त्यांच्या बालकांनी काय शिकवलं नसेल की कोणी अमुक आलं तर असं भुंकायचं तसं भुंकायचं. पण हे भगवंतानी तसं निर्माण कसं ठेवलेलं आहे, तसंच तसं ठेवलेलं आहे. हे एक असतो, काय असतं हे, एक असतो नेचर. आपलं नेचर भगवंतानी देऊन ठेवले, नेचर आहे. मग त्याला आपण संस्कार करून त्याला आपण कल्चर बनवू. नैसर्गिक अभिमान आहे, त्या नेचरवरती संस्कार करून त्यांना आपण कल्चर बनवतो. एक संत खूप मजेनं सांगत, हे का करायचं, केलंच पाहिजे. कारण म्हणे तो नेचरचा संस्कार करून कल्चर नाही बनवलं
तर ना त्याच्यामुळे व्हल्चर होतं. हा शब्दावर खेळ आहे, पण ते अर्थ बरोबर आहे की नाही, की नेचर आहे, पण नेचरला तसंच ठेवलं तर ते स्वार्थापोटी वाया जातात की नाही. तसं ह्या अभिमानाचं होऊ नये. हम्म. मग आपण कोणावर भुंकत नाही, पण आपण मनात काय म्हणतो? अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेच म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. आता या ओवीवरती काही जास्ती आणखी स्पष्टपणे सांगायची जरूर नाही. ऐसा विचार आणि मना, कोणीच लहान म्हणविना, जाणते आणि ती अनुमान, सकळ काही. तो आपल्याला समजलं. आपुल्याला अभिमानी, लोक चालिले अनुमानी, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. हे खरोखरच विवेकाने पाहिलं पाहिजे. आता आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आता हे उदाहरण सांगताना, आता तुम्ही आपण काय, आपल्यावर रूढींचा पगडा असतो. आणि कसं आहे बघा, आता आम्ही इथे राहतो तिथे साऊथ इंडियन समाज जास्त आहे. त्या समाजावर टीका असं नाही, आपण सगळे मनुष्य जीवात सारखं. तर ते काही समारंभांना बोलवताना, तर ते सवाष्ण म्हणजे त्यांना बोलवायचं. तर एका बाईंचं काय झालं, त्यांचा डिव्होर्स झाला. मग ठीक आहे, तर डिव्होर्स काय जसं झाला तर झालं. तर आता त्यांचे जे मित्रमंडळी आहे, त्यांनी ते कुठल्या कार्यक्रमाला यांना नाही बोलवलं आणि सांगितलं काय, हे कारण सांगितलं. आता म्हणले अरे आपली मैत्री तर आहे, पण हे तू असं काय, म्हणजे काय वाईट वाटलं. पण मग म्हणले तर साधं काय. त्या म्हणल्या विचार केला मी मी ठरवलं की हे तिनं बोलवलं ते चांगलंच, नाही बोलवलं तेच चांगलं केलं. मला माझ्या साधनेला वेळ मिळाला. तिथे माझे आधीचे ते काय नवऱ्याकडले आणखीन 2-4 जण येणार होते. मी उगाच म्हणे माझ्या कटू आठवणी जाग्या झाल्या असत्या. म्हणजे परस्पर म्हणे तिनं भगवंतानीच तिच्या मनामध्ये हा विचार घातला की हिला बोलवू नये आणि माझी सोय केली. कारण म्हणजे जर मला बोलवलं असतं आणि मला समजलं असतं कोण कोण येणार आहे, मग जर मी गेले नसते तर मी वाईट ठरले असते. पण त्याच्यापेक्षा तिनंच सांगितलं, तिनंच बोलवलं नाही, मैत्रीण आहे माझी, असू द्या. मलाही कळलं माझे खरे मित्र कोण कोण नाही ते. हे विवेकाने पाहिलं की कसं, विवेकाने पाहिलं की जगातल्या व्यवहाराचा आपल्याला गुंता राहत नाही, सुटतो मनामध्ये, छान सुटतो. त्यांनी सांगितलेलं मला पटलं बघा. मोठी साधनी बाई अर्थातच आहे, साधनी बाई आहे. पण हे कठीण जातं पचवणं. पण आपण साधनेशी एकनिष्ठ असेल तर मग चांगले. कारण का, अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणते आम्ही चतुर भूमंडळी. आता कसं कोण कोणाला जाऊन कोणाला काय सांगणार आणि म्हणणार मला बोलवा समारंभाला, असं कोणाला कसं काय सांगू शकतो आपण कोणाला? नाही. मला मान द्या असं कोणाला सांगू शकतो? नाही. तर ठीक आहे, जे चालू आहे ते छान आहे, अगदी उत्तम चालू आहे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. आता कोणी आपल्याला, मी काय सवाष्ण आहे आणि मी त्यांचं वाक्य सांगतो, माझ्या गृहिणींचं. त्या काय म्हणलं, म्हणे जन्माला मी आले तेव्हा काय माझं लग्न झालं होतं का? अरे बापरे, मला ते पटलं बघा. आणि याचा अर्थ नाही म्हणे ते मिथ्या आहे, हे जगातले सगळे संबंध माझे मिथ्या आहे. लटिक्याचा अभिमान मी का धरू? हा. लटिक्याचा असा अभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाचे लक्षणे ते हे ऐसी. आणि समर्थ अभिमान कशाला म्हणतात बघा, इथे सत्याचा अभिमान धरणाऱ्याला समर्थ निरभिमान म्हणतात. सत्याचा अभिमान ज्याला आहे, म्हणजे साधनेचा ज्याला अभिमान आहे, कर्तव्याचा ज्याला अभिमान आहे, ते म्हणतात ते निराभिमान असल्यासारखाच आहे. सत्याचा जो स्वाभिमान, तो जाणावा निराभिमान. न्याये न्याय आणि अन्याय समान कसा असेल बरं? नाही. त्याच तऱ्हेनं सत्य आणि
खोटं, असत्य, मिथ्या हे एक असणं शक्य नाही. बघा त्यांनी कन्क्लुजन किती सुंदर काढलं, की सत्याचा अभिमान बाळगा. तर तुम्ही म्हणाल सत्याचा अभिमान बाळगा म्हणजे काय? तर आता असं आहे, कोणी तुम्हाला सांगितलं मला सत्य दाखवा, तर असं हातात धरून तर सत्य दाखवता येत नाही की नाही. मग त्या सत्याच्या नेक्स्ट जवळचं काय आहे? शास्त्र आहे. आता आपण दासबोध वाचत आहे, शास्त्र आहे. पण ते सुद्धा आपल्याला ग्रंथ समजत नाहीत पुरेसे. मग ते समजावून सांगणारा गुरु आहे. मग गुरु जे सांगतात ते तर पटलं पाहिजे की नाही. मग गुरु सांगतात तिचं साधना आम्ही केली. आता आपण कुठल्या कुठल्या समाजामध्ये आहोत, काय रामकृष्ण मिशनमध्ये आहोत म्हणा, शिवा विष्णू टेम्पल, जिथे आपण कुठे आहोत, त्या गुरूंनी सांगितलेलं साधन करणं आणि मला आवडतं ते साधन करणं यात खूप फरक आहे. हे सत्याचा स्वाभिमान तो निर्विभान कसा काय झाला? तर गुरूंनी जे सांगितलं ते कार्य मी करत आहे, याचा अभिमान हा निरभिमान आहे. कसं? तर समजा गुरूंनी आपल्याला सांगितलं हे करा, हे करा, आणि मग समजा गुरूंनीच काही वर्षांनी सांगितलं हे करू नका, मग आपल्याला ते सोडणं सोपं जाईल की नाही? का? कारण गुरूंनी सांगितलंय. पण मला आवडतं म्हणून मी एखादी गोष्ट कुठल्या संस्थेत करत आहे, आणि तिथे जर संस्थेचा कोण असेल, आता डायरेक्टर, संचालक, कोऑर्डिनेटर कोणतरी असतातच. मग त्यांनी सांगितलं अरे अरविंद तुम्ही आता करू नका, मला राग येईल की नाही? मी काय म्हणे, तू कोणाला सांगणार? माझ्यापेक्षा तो चांगलं करतो का वाईट करतो का? मग मी त्यात काहीतरी लटिकी कारणं सांगतो. तो ही भाषा बोलतो, तो ह्या समाजाचा आहे, तो तरुण आहे, अमुक आहे, तमुक आहे, काहीतरी खोटंच मी मनात करतो. मग पुन्हा त्यातनं भांडणं सुरू होतं. त्याच्यापेक्षा गुरु काय सांगतात ते करा, ऐका. हम्म मी तुम्हाला एखादी गोष्ट चांगली येत असेल, पण ते गुरुनी नको का सांगायला? नको ना. हां, मग नको. चला, तर मी तुम्हाला एक पर्सनल सांगतो, आज पर्सनल आठवण सांगतो. गेल्या शुक्रवारी मी गीतेच्या वर्गात सांगितली, पण इथे पुन्हा सांगतो. आता कोणी आहेत तर पुन्हा ऐका. आता काय, आली आठवण मला तर सांगतो. गुरूंनी सांगितलेलं कसं सोडायचं असतं ते, त्याचं उदाहरण सांगतो. बरीच वर्ष झाली, 18-20 वर्ष झाली इथे. त्यावेळेस मी सिल्वर स्प्रिंगला राहत होतो, आणि त्यावेळेस तिथेही चिन्मय मिशन आहे आपलं. तर तिथे आम्ही काय करायचो, दर शुक्रवारी असा वेदांताचा असा एक हलका फुलका कार्यक्रम घ्यायचो. 2-3 कार्यक्रम सायमल्टेनियसली घ्यायचो. त्याला आम्ही नाव दिलं होतं स्पिरिच्युअल हॅपी आवर. अध्यात्माचा हॅपी आवर बरं का. अध्यात्माचा हॅपी आवर. मग काय करायचो आम्ही, त्यावेळेस उपनिषद गंगा एपिसोड नुकते रिलीज व्हायला लागले होते. आणखीन काय स्टडी ग्रुप होता, कोणी भजनं म्हणणारे होते. असे 2-4 सायमल्टेनियस करायचो. मग असे थोडे 20-25 जण यायचे शुक्रवारी. तर ते नवीन होतं, तर त्यावेळेस मीन मेधा आम्ही त्यांना काय जे सोपा काहीतरी डिनर घेऊन जायचो. खिचडी आणि सॅलड म्हणा, खिचडी कढी, काहीतरी साधं. म्हणजे का, हेतू हा की लोकांनी ऑफिसमधनं परस्पर आले जरी, तरी मग त्यांना इथे जेवण व्हावं, आणि मग कार्यक्रम सुरू. तर आता आज जे भजन चालू असताना मी तो फोटो दाखवला की नाही PRCचा, कृष्णा आल्यात नॉर्दर्न कॅलिफोर्नियामध्ये. तिथे मी त्यावेळेस जात असे आम्ही. तिथे आम्ही गुरुजींना सांगताना काय सांगितलं, गुरुजी म्हणले हां कशी चालू आहे तुमचं, काय तुम्ही करता? त्यावेळेस गुरुजींना सांगितलं की असं असं आम्ही करतो, आणि म्हटलं हे आता नवीन सुरू केलं आहे गेल्या 8-10 महिन्यापासून, की हे असं असं हा करतो. तिथल्या लोकांना तिथे आम्ही उपनिषद गंगा वगैरे करतो, असं एव्हरी फ्रायडे स्पिरिच्युअल हॅपी आवर असं नाव दिलंय, आणि आणि आधी जेवण देतो. पण ते गुरुजीने विचारलं कोण कोण नेतं, कोण करतं जेवण एवढ्या जणांना? नाही म्हटलं आम्हीच घरनं नेतो. म्हणे का? म्हटलं असं सोयीचं पडावं. गप्प बसले, म्हणले जेवण द्यायची काही जरूर नाही. तर म्हटलं का? म्हटलं का? तर म्हणे तुझं असं आहे, तर आठवडाभर त्या अध्यात्मामध्ये काय अभ्यासाचा विषय त्याचं चिंतन करण्यापेक्षा तू काय जेवायला नेऊ ह्याचाच विचार करत बसशील. ते गुरुला माहिती असतं मडकं किती कच्चं आहे, पक्क आहे. तर म्हटलं बरं.
मग आता ठीक आहे, आता नाही द्यायचं, नाही न्यायचं, छुट्टी हो गई. मग आपल्याला बरं की नाही? गुरुंनी सांगितलं नका नका, आपलं काय वेळ हं. तर तर सुटायला मदत होते. हे मला त्यातनं मला हे अगदी जाणवलं की गुरूंनी सांगितलं आहे ना, नको नको. तर म्हणे असं आहे, तर म्हणे तर त्याचाच विचार करत बसशील की आठवडाभर मी आता जेवायला काय नेऊ. कारण तुला भोजन प्रिय आहे, तू त्याचाच विचार करत बसशील की जेवायला काय नेऊ. ते अध्यात्म राहील बाजूला. हं. ते एवढं सगळं पुढचं मोठं बोलले नाहीत ते, फक्त एवढं सांगितलं जेवण द्यायची काय जरूर नाही. हां. तर सत्याचा अभिमान, तर बघा आता आपण विचार करून काय ठरवलं. सत्य म्हणजे सत्य समोर दिसत नाही. मग ठीक आहे, मग शास्त्र, उपनिषद, भगवद्गीता आहे, दासबोध आहे, ते पण समजायला आणखीन कठीण आहे. मग त्याला गुरु काय सांगतात ते पण सत्यच आहे की नाही. मग चला ते सांगतात ते आपण आहे हे त्याचा. तर तो रामदास स्वामी त्याला निरभिमान झाला असं म्हणतात. बघा किती त्यांनी सुंदर सांगितलं. आता याचा पुढचा जो भाग आहे की समुदाय आपलासा करून घेऊन वागण्याचे चातुर्य काय आहे, त्याच्या दोन चार ओव्या बघू. फार सुंदर आहे, अगदी आपल्याला आवडतील. तर दोन चार ओव्या बघू आणि मग थांबू. न्याये म्हणजे तो शाश्वत, अन्याये म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. बा थोडक्यात नेमस्त म्हणजे शिस्तबद्ध, नेटकं मोजकं बोलता आलं पाहिजे. हम्म. ते बोलायचं, बोलत बसला किती वेळ असं नाही. म्हणजे असं एक तुम्ही समजा कुठे संस्थेमध्ये सांगितलं की काय तुम्ही 4 मिनिटं भाषण द्या. 4 मिनिटं आपला नियम असा आहे चिन्मय मिशनचा, कोणी सांगितलं 4 मिनिटं भाषण द्या, 3.5 मिनिटात संपलं पाहिजे. त्याचं जास्ती उगीच पुष्कळ वेळ नाही. हम्म. तर एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळून जाती, एकांची प्रगट महंती, एकाची कान कोंडी. या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये ते आपल्याला कॉन्ट्रास्ट दाखवत आहेत की हे बघा की जो स्वार्थी असतो तो मग कसा अगदी स्वार्थीपणे त्याला लोकांमध्ये यायची काही काही वेळेला लाज वाटते. म्हणे आचार विचारे विण, जे जे करणे तो तो क्षीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. समाजामध्ये कोण कसं आहे ते शोधावं. आहा, ही ओवी सो ऑफन कोटेड. उदंड बाजारी मिळाले, परिते धूर्तेची आळिले, धूर्तापासी काही न चले, बाजार्याचे. हे बाजारी म्हणजे काय? तर बाजारी म्हणजे हल्ली आपण ज्याला फेसबुक फ्रेंड्स म्हणतो ना, ते बाजारी असतात, एकही उपयोगी पडत नाही. त्याला सगळे तुमचे लाईक्स आणि अमुक तमुक सगळे असतात. ते एक स्वामीजी खूप छान सांगायचे. ते कुठला एक समारंभ होता, त्याला ज्यांनी जे मंदिर डेकोरेशन केलं होतं, त्या दोन खांबांच्या मध्ये त्या झिरमिळ्या असतात ना, त्या लावल्या होत्या. लोंबणाऱ्या असतात त्या, आकाश कंदिलाच्या खाली शेपटीसारख्या लावतो बघा, त्या अशा सगळीकडे लावल्या होत्या. हम्म. तर ते काय म्हणले, त्यांच्या बाजूला उभा होतो आमच्या आचार्यांच्या बाजूला. ते म्हणले, हे बघ म्हणे अरविंद, हे जगातलं जे सुखसोयी आणि आपण जे मित्र म्हणतो ना, त्यांचा आधार या झिरमिळ्यांसारखा आहे. दिसायला सुंदर आहे, पण त्यांच्यामध्ये रेलून उभं नाही राहत आहे. आहा. आ त्या झिरमिळ्या आहेत, पुष्कळ आहे. दिवाळीची ग्रीटिंग कार्ड 40-50 येतात. असू द्या, चांगलं आहे, छान आहे सगळं. ते ओळखायचं, त्यांच्यावर टीका नाही, पण त्यांच्यावर रेलून उभं नाही राहत आहे त्या झिरमिळ्यांना. तसं हे उदंड बाजारी आहे. ते आपण ओळखायचं काय आहेत ते, प्रगट करून दाखवायचं नाही. ते आपल्याला विचारत पण नाहीत काही, ते आपलं पाठवतात सगळ्यांना. आजकाल तर व्हॉट्सअपने किती सोपं झालं, सगळं फॉरवर्ड फॉरवर्ड. ते एकच ते गुढीचं चित्र सगळेजण पाठवत असतात बघा. सगळीकडे तेच असतं. हं. ते उदंड बाजारी मिळाले, परी ते धूर्तेचे आळिले, धूर्ता पासे काही न चले, बाजाऱ्याचे. मग काय करायचं? या कारणे मुख्य मुख्य, तयांशी करावे सख्य, येणे करिता असंख्य, बाजारी मिळती.
हा, एक तुम्ही गुरु पकडा, एक पुस्तक पकडा, एक विचार पकडा, एक साधना पकडा, मी पकडली पाहिजे. त्यांनी मग बाकीचे मिळाले ते मिळाले, नाही तर नाही. त्यांनी करता या कारणे मुख्य मुख्य तयांशी करावे सख्य, येणे करिता असंख्य बाजारी मिळती. हम्म. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे, उगीच हिंडती वेडे कार्ये विण. हा, मला हा मान देईल का, हा मान देईल का, कशाला पाहिजे. धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मनपण मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. लोकांना काही असं म्हणायची गरज नाही. कोणी तुमच्या फेसबुकवर म्हणू नका की तुम्ही सगळे झिरमिळ्यांसारखे आहात, दुरुपयोगी आहात. काही बोलायची काही गरज नाही. हे गुप्त रूपे केले पाहिजे. समर्थाचे राखता मन, तेथे उदंड तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन आर्जव करीती. तर बघा, मी ज्यांचं एक उदाहरण वारंवार देतो या चिन्मय मिशनच्या सत्संगाचं, तिथे कितीतरी आवडी निवडी असलेले लोक येतात. आणि तिथे जर कोणी एखादी आपण आपली अडचण सांगितली, आपल्याला अनोळखीचे सुद्धा असतात, ते सहज आपल्याला मदत करतात. आपल्याला पुष्कळ मित्र असायची गरज सुद्धा नसते. पण सगळं हे आपसूक घडून येतं. एक मुख्य कोण आहे त्याच्याशी, किंवा नुसतं स्वामीजी म्हणतात, अरे ह्याला असं अडचण आहे, कोण आहे का, लगेच 10 जण पुढे येतात. तर आपण एक मुख्य मुख्य माणसाला धरून राहावं. त्यांनी असंख्य बाजारी आपल्याला मिळतात. ओळखीने ओळखी साधावी, बुधीने बुद्धी बोधावी, नीती न्याये वाट रोधावी, पाषांडाची वेश धरावा बावळा. ही सुद्धा अतिशय प्रसिद्ध ओवी आहे बघा. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. निस्पृहाणी नित्य नूतन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. त्यांचं हा दुर्लभ का म्हटलं, त्याचं ब्रह्मज्ञान प्रत्ययाचं आहे, पुस्तकी नाही. तो निस्पृह आहे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, चंचळपण तदनंतरे सकळा ठाई, एकठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. मी हा थॉट पुरा करतो. या ओव्यांवर आणखीन चिंतन आपण पुढच्या वेळी आणखीन करूच. ते समाजामध्ये वागायचं आहे ना, तर उगाच एका ठिकाणी बसून नाही राहायचं, पण सावधपणे भेटी द्यावी. भेट भेटो जरी राखणे, हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पाहावे. तर इथे हा समास संपतो की हे बघा, समर्थाने कसं दोन्हीकडला बॅलन्स राखत म्हणलंय की एके ठाई बैसोनी राहिला, तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी, वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. ह्या ज्या ओव्या आहेत, हे जणू काही मला असं वाटलं त्यांचं स्वतःचं आत्मचरित्रच सांगतायत. त्यांनी स्वतः असं केलं, त्यांनी स्वतः म्हटलं प्रगट प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान आहे त्यांचं. तर आता ह्या ओव्यांवर आणखीन खोलात जाऊन विचार आपण पुढच्या आठवड्यामध्ये करू. आता मी, कारण आता आणि पुढच्या ह्या ओव्या ध्यानात ठेवून पुढच्या समासाचं नाव काय माहितीये का, व्यापक निस्पृहपण. आता निस्पृहपण म्हणजे सोडायचं की नाही, त्याला समर्थाने बघा कसं अँटा क्लायमॅक्स नाव दिलंय की व्यापक निस्पृहपण. की म्हणजे कसं आपल्याला काही सोडायचं नाहीये. आपला लोकव्यवहार उदंड मित्र हवेत का, उदंड करा, की काय त्याच्यात वाईट काय आहे, फक्त ते विवेकाने वाढवायचे मैत्री आपली. हा भाग आपण आणखीन पुढच्या आठवड्यात आपण बघू. आणि मग प्रार्थना म्हटल्यावर थांबा, जाऊ नका. एक प्रकाशजी एक सगळ्यांसाठी एक सूचना सांगणार. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. नमस्कार सगळ्यांना.